नमस्कार मित्रांनो, मी पुष्कर कॅब संस्थापक श्री संतोष हरणे। आजचा हा व्हिडिओ त्या लोकांच्यासाठी खास आहे जी लोक टूर्स अँड ट्रॅव्हलच्या बिझनेसमध्ये इच्छुक असतात। बरीच जण इच्छुक असतात परंतु त्यांच्याकडे अनुभव नसतो, त्यामुळे घेतलेलं पाऊल हे चुकीचं असू शकते आणि काही जणांचं चुकीचं ठरतं सुद्धा। त्यामुळे हा आजचा व्हिडिओ त्या कार चालक आणि मालक यांच्यासाठी आहे, फार महत्त्वाचा आहे। मित्रांनो, आपण ज्यावेळेस टूर्स अँड ट्रॅव्हलच्या बिझनेसमध्ये उतरतो त्यावेळेस आपण काही गोष्टीचा विचार करत नाही, परंतु विचार केला पाहिजे। ज्यावेळेस आपण एखाद्या एवढी मोठी भांडवल त्या व्यवसायामध्ये गुंतवतो तर त्या व्यवसायाबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे, त्या व्यवसायाचा आपल्याला अनुभव असला पाहिजे, तर त्या व्यवसायामध्ये आपण गुंतवणूक करायला हरकत नाही। काही जण आपल्याकडे फोर व्हीलर असली पाहिजे या हेतूनेच त्या व्यवसायामध्ये उतरतात, पण असं करणं चुकीचं आहे। तुम्ही टूर्स अँड ट्रॅव्हलच्या बिझनेसमध्ये जर उतरत असाल तर त्याचा पहिले अनुभव घ्या। कुठं तुम्ही चालकाची नोकरी करा, व्यवसाय कसा मिळतो, कोणत्या कोणत्या माध्यमातून आपल्याला तो व्यवसाय मिळतो याची जाणीव घ्या आणि नंतर त्या व्यवसायामध्ये उतरण्याचा प्रयत्न करा। एखादी आपण कार विकत घेतो तर ती कार साधारणतः 8 ते 10 लाख रुपये या किमतीची आहे। आपण कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही, आपण फक्त एकच विचार करतो, बस आपल्याकडे ती वस्तू असावी आणि आपण तो व्यवसाय करावा। पण तो खरंच व्यवसाय करत असताना आपल्याला त्याचं बेनिफिट मिळतं का याचा विचार नाही करत आपण, तो करायला पाहिजे। एखादी कार विकत घेत असताना तुम्ही साधारणतः लाख ते 1.5 लाख रुपये किंवा 2 लाख 3 लाखापर्यंत तुम्ही साधारणतः डाऊन पेमेंट करून कुठल्या तरी डीलरकडनं म्हणा किंवा मग शोरूमकडनं एखादी कार विकत घेता। विकत घेतल्यानंतर तिचा EMI किती असतो? 15 ते 16 हजारापर्यंत साधारणतः EMI असतो। कोणत्या कोणत्या कारचा 20,000 रुपये सुद्धा असतो। मग असं असताना तुम्हाला ते भांडवल गुंतवतो आपण, त्या भांडवलातनं तेवढं बेनिफिट मिळेल काय? किती गुंतवतो आपण भांडवल आणि किती वर्षासाठी गुंतवतो? त्या वर्षामध्ये आपल्याला त्याचं उत्पन्न होतं का तेवढं? जर एखाद्या गाडीवरती हप्ता जर असेल तुम्हाला 15 ते 16 हजार रुपयापर्यंत, तर ते 15-16 हजार रुपये कमावण्यासाठी साधारणतः तुम्हाला 12 ते 16 तास ड्युटी करावीच लागते। आणि तेवढी जर ड्युटी करायची असेल तुम्हाला तर स्वतः कार चालक असणं गरजेचं आहे। तुम्ही जर ड्रायव्हर ठेवून काम करत असाल तर तुम्हाला ते उत्पन्न कमी पडते। तर ह्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे। पहिले तुम्ही स्वतः काम करत असाल तर 12 ते 16 तास ड्युटी झाली पाहिजे आणि तेवढं उत्पन्न झालं पाहिजे। साधारणतः महिन्याला 15 ते 16 हजार रुपये कमावण्यासाठी तुम्हाला त्याचा डिझेल तेल पाण्याचा खर्च साधारणतः 20 ते 25 हजारापर्यंत असतो। तुमचा EMI असतो 15 ते 16 हजार रुपये आणि तुमचा व्यक्तिगत खर्च असतो, गाडीचा मेंटेनन्स असतो। हा आपण विचार करत नाही, याला साधारणतः 50 ते 60 हजार रुपये लागतातच। ते काम करत असताना हे 50-60 हजार रुपये बाजूला ठेवून तुमचं भांडवल असतं, त्यातनं तुम्हाला बेनिफिट मिळतं का ते बघावं लागत असतं। तुम्ही ह्या गोष्टीचा विचारच करत नाही कुठल्या। त्यामुळे सर्व मित्रांना माझं नम्रतापूर्वक विनंती आहे की टूर्स अँड ट्रॅव्हलच्या बिझनेसमध्ये उतरत असताना 15,000 रुपयाचा EMI, 15,000 रुपयाचा तुमचा पगार, जेवढी भांडवल तुम्ही गुंतवलेली आहे त्याचं बेनिफिट किती मिळेल याचा विचार झाला पाहिजे। साधारणतः महिन्याला साधारणतः 70 ते 80 हजार रुपयाचा टर्नवर्क असेल तर तुम्हाला 15 ते 20 हजार रुपयाचं बेनिफिट मिळू शकतं। त्याच्यासाठी किती भांडवल गुंतायचं आणि कशा माध्यमातून गुंतवायचं हे तुम्ही विचार करा। आणि शक्यतो नवीन चालक आणि मालक असतील तर त्यांनी ह्या गोष्टीचा विचार
अगोदर अनुभवाची खात्री करून घ्या आणि नंतरच या बिझनेसमध्ये उतरण्याचा प्रयत्न करा. या संदर्भात काहीही मार्गदर्शन हवं असल्यास तर मला मोबाईलवरती फोन करू नका. माझ्या थेट ऑफिसला या, संपर्क साधा. माझा ऑफिसचा पत्ता आहे दिघी भोसरी, आळंदी रोड, मॅगझिन चौकमधून साई मंदिरकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोड लगत मोजे कॉलेजच्या शेजारी. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. शक्यतो अनुभव घ्या आणि नंतरच या बिझनेसमध्ये उतरा. आपल्याला यशच मिळेल, अपयश मिळणार नाही. धन्यवाद.